जी ब्लूमिंग अर्थ एक ऑर्गनायझेशन आहे कडवईला, ते त्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू आम्ही एक बुक प्रिंट केलेली आहे. इट इज कॉल्ड जायका ए कडवई. आणि ह्या बुकमध्ये इफ यू सी देर आर लॉट ऑफ कोकणच्या बाऱ्यामध्ये आपण लिहिलेलं आहे, कोकणच्या डेलिकसीजच्या बाऱ्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. आणि कोकणचे जे आयटम्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम स्नॅक्स टू युजुअल खाना आणि रहन सहन एव्हरीथिंग हे आहे. आणि ते तल्लेलो काय फोयो, दिस इज हे फोयो जे आम्ही पोहे जे म्हणतात, तल्लेली शेव. सो ही जे फोटोज तुम्ही बघता, हे पुरा बुक कंपाईल करू का कडवईच्या लेडीजनी ही सारी डिशेस बनांची आम्ही एका जागेवर जमा झालो होतो. आम्ही प्रोफेशनल फोटोग्राफी करून ही डिशची फोटोग्राफी करून हे बुक जे आहे ते कंपाईल केलेलं आहे. आणि अ लॉट ऑफ थिंग्स लाईक कोंबड्याची बिर्याणी. सो एक कोकणी ॲक्सेंट दिलेला आहे ह्यामध्ये, उर्दू आणि इंग्लिशमध्ये न देता. इंट्रोडक्शन पण कोकणीत आहे, जे एक नॉर्मल लोकांना समजूक आला. आणि ही बुक जी आहे इंटरनॅशनली खूप फेमस झालेली आहे. अ लॉट ऑफ जे कोकणी लोक आहेत त्यांनी आपल्या पोरींना, ज्यांना कोकणचा ट्रेडिशन माहिती नाही, फॉरेनला आहे, त्याला एक गिफ्टिंग आयटम बोलूनशी ही बुक आमच्याकडून नेले नाहीत. साऊथ आफ्रिका, UK, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. आणि इंटरनॅशनली दिस बुक हॅज बीन रिकॉग्नाइज्ड एज वन ऑफ द बेस्ट कोकण रेसिपी बुक्स. ही अमेझॉनवर अवेलेबल आहे? अमेझॉनवर नाही, मुंबईमध्ये किताबखाना बोलूनची एक बुक स्टोर आहे, थैला ही बुक आम्ही ठेवलेली आहे फॉर परचेसिंग. आणि जर कुणाला हवी असली ते कॅन कॉन्टॅक्ट मी. काय अंदाजन किंमत असेल? 999. 1000 रुपये जवळपास. 1000 रुपयाची बुक आहे, बट इट इज वर्थ गिफ्टिंग. नंबर येस. ओके. कोणाचा कोण ही दुसरी बुक आहे कडवईच्या लोकांनी प्रिंट केलेली. ब्लूमिंग अर्थ ऑर्गनायझेशनचं जसं मी नाव घेतला, ते आम्ही काय केलेलं आहे की कडवईची जेवढे पण लोक आहेत जनरेशन वाईज स्टार्ट टू एंड फॅमिली वाईज, त्यांचे जे आहेत नंबर्स वगैरे, फोन नंबर घेतलेले आहेत, ब्लड ग्रुप घेतलेला आहे, ॲड्रेस घेतलेला आहे. आणि इट इज लाईक अ डिरेक्टरी जी आम्ही कंपाईल केलेली आहे या बुकमध्ये. सो दॅट ब्लड ग्रुपचा किंवा जर कुणाला गरज आहे, दे कॅन जस्ट सी हिअर गावातला कोण हेल्प करू शकतंय. ती इन्फॉर्मेशन आहे. कडवईच्या हिस्ट्रीबद्दल, एज्युकेशन सिस्टमबद्दल एव्हरी इन्फॉर्मेशन इज कंपाइल्ड इन दिस बुक कुणाचा कोण. ही पण सेकंड एक बुक आहे कडवईच्या तरफशी प्रिंट झालेली ऑर्गनायझेशन्सच्या थ्रू. आणि असे मोप एफर्ट्स घेतलेले आहेत. वी विल टॉक अबाउट इट की रिव्हर क्लिनिंगचा प्रोजेक्ट जेव्हा झाला त्याच्याबद्दल पण एक बुक आम्ही प्रिंट केलेली आहे, ती पण आहे. प्लस आणि एक कडवईची डिक्शनरी पण आम्ही प्रिंट केलेली आहे, दॅट इज कॉल्ड माय बोली. आय विल जस्ट शो यू इन सम टाइम. माय बोली म्हणजे माझी भाषा ॲक्च्युली. इफ यू सी दिस बुक, ह्यामध्ये आपण कोकणी बद्दल एक मोप सारा हे केलेला आहे. ड्रॉइंग आमचं टीचर जे आहेत, आर्ट टीचर, त्यांनी ड्रॉ केलेले आहेत. इट इज नॉट गुगल फोटोज. त्यामध्ये इफ यू सी यहाँ पे आबा चा मतलब है ग्रैंडफादर, यूजुअली रेफर्स टू अ ग्रैंडफादर. नेक्स्ट इज आदत, हॅबिट. असे कोकणचे वर्ड आहेत. आजोस, ग्रँडफादर, आजालाच ग्रँडफादर बोलतात ते. असे मोप सारी दिस इज स्टार्ट टू एंड डिक्शनरी. जशी ऑक्सफोर्ड येते इंग्लिशसाठी, तशी कोकणची डिक्शनरी आम्ही प्रिंट केलेली आहे. अँड दिस इज ऑल्सो वेल रेकॉग्नाइज्ड आणि मोप इंटरनॅशनली फेमस झाली आहे. पॅरेंट्स लोक आपल्या पोरियांना ज्यांना कोकणी नाही येत, बट त्यांचा एक उमेद असते की आमची पोरा कोकणी शिकवी, ते त्या लोकांनी ही बुक गिफ्ट दिलेली आहे. विथ दॅट ही बुक आपल्या ऑडियन्सला काय मिळेल? ही बुक पण आमच्या गावाच्या लोकांची, मतलब माशी वगैरे कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे करू शकता. वी हॅव नॉट पब्लिश्ड इट येट ऑफिशियली ऑन Amazon or anything, but जर कुणाला हवी तर दे कॅन कॉन्टॅक्ट इन्शाअल्लाह. सो इफ यू सी कडवई जे एज्युकेशन सिस्टम आहे बोला, किंवा हे बुक एक मतलब दे आर द प्रॉफिटेबल बुक. ते प्रत्येक गावामध्ये तुम्हाला हे टॅलेंट किंवा हे जेस्चर असं बघायला मिळणार नाही. ती एक खास बात मला असं वाटते कडवईच्या लोकांमध्ये, आणि नवीन एक लोकांना समजेल की कडवईमध्ये असे पण टॅलेंट्स आहेत म्हणून. माशाअल्लाह, शुक्रिया. आज है संडे 11 ऑगस्ट 2024 आणि आता वाजले दुपारचे 2 आणि आपण हाव कडवई गावात, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि ही संगमेश्वरचा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट आपण टाकलेला आहे, जी तुम्ही बघल्यावर असाल अशी उम्मीद करताय. जर कोणी बघल्यावर नसाल तर नक्की ती पण बघा, मग बेहतरीन व्हिडिओ आहे. तर आता आपण आल्या आमच्या एक सिस्टरच्या घरात, तजीन. आणि हा बघाल तुम्ही, हा त्यांच्या रिलेटिव्हचा घर आहे, हे बघा. तर आता आपण जाणार आहोत आणि गावाच्या लोकांशी मिळणार आहोत, सगळ्यांची बात करणार आहोत. इन्शाल्लाह उम्मीद करते तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. अल्हम्दुलिल्लाह, तजींनी पहिले आपल्याला घरा आणला नाही जेवायला, आणि हा बघाल तजींनी जेवण घेतलं नाही. आणि आपल्यासोबत आहात तजींचं फुप्पा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. हां,
तर तजीन हे काय जेवण आहे स्पेशल, जरा वास मग बेहतरीन येते, काय आहे सांगा. चिकन बिर्याणी, चिकन फ्राय आणि रायता आहे, पापड आहेत गावाचे, आणि माझ्या फुकीनी मग बॅनरची मग प्याशी तुमच्यासाठी केला नाही. थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि आम्हाला तुम्ही मोको दिलो मेजबानीचो. थँक्यू सो मच. तुमच्या फुप्पीचा मोप शुक्रिया की त्यांनी आमच्यासाठी बनवले. आणि मला एक भारी काय वाटलं माहितीये, ही पाणी आहे ना मडक्याचं आहे आणि हिंदला भुजलेल्या मडक्याची मोप बेहतरीन खुशबू येते पाण्याला. चला बिस्मिल्ला करूया. जुनेद भाईला बोलला होता की आमच्या कडवईची एक ब्लूमिंग अर्थ ऑर्गनायझेशननी प्रिंट केलेली, ही पब्लिश केलेली जायकाई कडवई बुक आहे. सो आम्ही खूप थँकफुल आहोत की जुनेद भाई आमच्या गावामध्ये आले आणि आमच्या गावाचं ब्लॉग केले. सो इट्स अ स्मॉल गिफ्ट आमच्या कडवईच्या तरफशी आमच्या जमात चेअरमॅनच्या हाताने आम्ही जुनेद भाईला प्रेझेंट करतो. थँक्यू सो मच जुनेद भाई फॉर कमिंग. माशाल्लाह, मोप शुक्रिया तुमचा, मोप शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. काय नाव आहे तुमचा? माझं नाव वसीम जुवाले. वसीम भाई काय करता? मी मुंबईला असतो, नेरूरला असतो. आता गावात असा पावसात येतो जरा. अच्छा, बघायला कसा आहे. अच्छा, बेस असते ना इकडे. जी क्लायमेट खूप बेहतरीन आहे तुमचं. क्लायमेट एकदम चुकत, हिल स्टेशन सारखं आहे. हिल स्टेशन सारखं आहे. येस, मला खूप पसंत आहे माशाल्लाह तुमचं गाव. मी आता आला होता, आज सुभाषी तुमच्या गावातच आहे. आता मी जाते जरी स्कूल वगैरे बघताय. ते आज इनॉग्रेशन पण. येस, त्याच प्रोग्रामला आला होता. तुमचं शिक्षण आहे आज झाला? नाही, माझं शिक्षण मुंबईमध्ये झाला. ओके. आमच्या म्हणजे गावात येऊनचा असते. अच्छा, जॉब करता? जॉब मुंबईला करता. विथ फॅमिली थंयच राहता? विथ फॅमिली. चला माशाल्लाह, मग खुशी झाली तुमची मिळून. मग शुक्रिया आमची बोलल्याबद्दल. चला जजाकल्लाह. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. इन्नमा यअमुरु मसाजिदल्लाहि मन आमना बिल्लाहि वल यौमिल आखिर. माझं नाव मुश्ताक महमूद सावंत, जमातून कडवईचा मी सेक्रेटरी आहे. आणि ह्या कडवईचा इतिहास मग फार मोठा आहे. 1962 साली आम्ही या शाळेची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 100% रिझल्ट पण लागतो आहे. ह्या उर्दू स्कूल आणि इंग्लिश स्कूलची मुलं जे आहेत ते आज डॉक्टर पण बनलेली आहेत आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. आणि जास्ती करून आमच्या इकडे बोटीवर लोक जे आहेत ना ते मरीनमध्ये जातात, कॅप्टनपर्यंत पोचलेले आहेत. आणि आमचा यकोबा चांगला आहे. जवळजवळ आमची गावामध्ये 250-300 घरं आहेत. आमची एक जमात आहे, एक युनिटी आहे. आणि आज जे आम्ही एवढा उभारलेला आहे, शाळा म्हणा, बोर्डिंग म्हणा, हे आमच्या युनिटीमुळे हे आज आम्ही हे मोठा आहे पार पाडलेला आहे. आणि आमचा एक ग्रुप आहे कडवईचा, त्यामध्ये जवळजवळ 400 मेंबर आहेत. आणि ते व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावर आम्ही गावाबद्दल काय करायचं असला की आम्ही त्यामध्ये टाकतो. आणि त्या ग्रुपवर जो पुरा ऑल अराउंड दी वर्ल्ड जे आहेत आपले कडवईचे लोक, त्यांना सेकंडमध्ये कळतो. खुशी गमी आहे, कोण मेला किंवा काय खुशी आहे, लग्न आहे, त्याची बातमी त्यांना कळतो. आणि आमच्याकडे काय कडवईला करायला झाला तर आम्ही त्यात टाकतो. आणि तिथून मग लोकांचा आम्हाला सजेशन येतो की असा करायचा, असा करायचा. त्याप्रमाणे अजूनपर्यंत चाललेलं आहे. आणि देवाची मोठी कृपा आहे अल्लाची की आम्ही अजूनपर्यंत सक्सेसफुल झालेलो आहेत. आणि ह्याच्यापुढे असेच राहणार, अशीच युनिटी राहणार. एवढाच मी बोलून आपलाही. अरे वा, खूप छान, खूप छान. धन्यवाद सर. थँक्यू सर. कडवईमध्ये आमच्या जी आहे ही मशिदीची एरिया आहे, खलच्या मशिदीची. आणि इकडे जे आहे पहिलेच्या जमान्यामध्ये खूप ॲक्टिव्हिटीज होत, पण आता थोडा कमी झाला आहे.
ही जे एरिया तुम्ही इकडे बघता हो, इकडे गावातले जे जेंट्स आहेत, एजेड आहेत, सिनियर सिटीजन्स वगैरे आहेत, ते सांची थोडी गपशप चाय टाईम गपशप वगैरे करतात, गेट टुगेदर करतात, मगरिबच्या नमाजच्या बाद आपल्या आपल्या घरा जातात. हे एक एरिया आहे. असं सेम एरिया एक तिकडे आहे पुढे, जे हे गावाचे यंग पोरगे वगैरे थोडा गप्पा गोष्टी करूकाला वगैरे बसतात. सो हे नवीन जे आहेत आमच्या गावाचे फ्रेंड्स क्लब आय थिंक सो, ते त्या लोकांनी हे सेटअप केलेलं आहे. आणि हे गार्डन एरिया आहे. गावात आमच्या शाळेमध्ये जे सेटअप होता ते इकडे आणूनशी गावाच्या पोरांसाठी एक छोटासा गार्डनचा अरेंजमेंट इकडे केला गेला आहे. तो एक छोटासा असा एक प्रत्येक कोकणी गावामध्ये जसा एक लोकेशन असते, थैला सगळी जण बसतात, गावाच्या बद्दल बाती करतात, थोडे हसी मजाक करतात. तो एक ह्यो छोटोसं एक एरिया आहे आमच्या गावात. काय नजारो आहे बघा, है ना. हा मस्त असा बैठेला बनवलेला आहे. समोर बघायला हा गार्डन आहे आणि लहान पोरांना पार्क आहे खेळायला, आणि बाजूनी बिलकुल ही नदी गेली. नदीबद्दल थोडासा इकडे मी सांगू का आहे मला, की ही नदी जी एवढी तुम्हाला क्लीन दिसते आज पावसामुळे पण आहे. आणि ब्लूमिंग अर्थ ऑर्गनायझेशन आमच्या गावाची जी आहे ते 2-3 वर्षापूर्वी रिव्हर क्लीनअपचा आम्ही प्रोजेक्ट केलेला होता ब्लूमिंग अर्थच्या थ्रू. जे नाना पाटेकर फाउंडेशननी आम्हाला जे व्हेकल्स वगैरे लागतात त्याच्यासाठी ते पण दिले होते. आणि पुरी धरणपासून आता आम्ही जाऊ वरती जाऊ धरण असेल तिकडपासून बाजारपेठेचा एक पट्टो आहे, थैसरची जो नदीचा पार्ट आहे तो क्लीनअप केलेलो, पुरी नदी खाली करूनशी बंधारे वगैरे पण नंतर आम्ही बांधलेले ब्लूमिंग अर्थच्या थ्रू. सो गावाच्या म्हणजे साफ पाणी मिळणं आणि कंटिन्युअस फ्लो एक वर्षाचे 12 महिने नदीचा असणं हे मोटिव्ह होता. सो यू कॅन सी की पावसामध्ये किती ब्युटिफुल नजारो आहे कडवयचो. व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. बघा डॅमवर आलो आपण कडवईच्या धरण. चला आता एंट्री आहे, चला जाऊन बघूया काय व्ह्यू दिसते. बघा मोप खूपसुरती बघा, पाणी पडते समोर. कैसा वाटते, आपण जरा जवळ जाऊन बघणार. Kadwai, welcome to महाराष्ट्र उर्दू हाई स्कूल कड़वई कैंपस, द TKE, द ESK कैंपस. आप जो यहाँ पर देख रहे हैं ये एक रत्नागिरी डिस्ट्रिक्ट का पहला बास्केटबॉल कोर्ट है. यहाँ पे टर्फ जो आप देख रहे हैं थोड़ा बारिश की वजह से खराब हुआ है, बट गवर्नमेंट की तरफ से जो है स्पोर्ट्स डिपार्टमेंट की तरफ से हमारी स्कूल को मिला हुआ इस एरिया का, रीजन का पहला बास्केटबॉल कोर्ट है ये कड़वई का. की प्रत्येक क्लासाला जे आहे आम्ही अलग अलग इनोव्हेटिव्ह नावं दिली हो. जैसे ज्युनियर KG आहे, सो द फिंगरलिंग्स ह्याला नाव दिलेलं आहे. सो हर चीजमध्ये आम्ही एक कोशिश केली हो एज्युकेशन सोसायटीने की एक डिफरन्स आणूचो विजनमध्ये, एक थोडा डिफरंटली चीजे करूची. आणि दिस इज एन एक्झाम्पल ऑफ दॅट. इफ यू कॅन सी नर्सरी क्लासला द कब्स नाव दिलेलं आहे. तुम्ही
तुम्ही बघू शकता की दिस इज अ 4th स्टँडर्ड क्लास आहे. बेंचेस बघू शकता की कसे स्टँडर्ड वाईज जे आहेत पोरांची मेंटॅलिटी त्यांचा स्वभाव आहे तसे आम्ही बेंचेस पण त्या हिशोबाने ठेवलेले आहेत. थोडी त्यांच्या मॅच्युरिटीच्या हिशोबाने कलरफुल बेंचेस आहेत. आणि ही वॉल्स इफ यू सी की आम्ही प्रत्येक शाळेची वॉल जी आहे हे आमच्या क्लासचे शाळेचे जे आर्ट टीचर आहेत त्यांनी पेंट केलेले आहेत स्वतः हाताहून. तर प्रत्येक क्लासला एक अलग जे आहे टॉपिकवर पेंट केलेली आहे. सो इफ यू सी दिस टॉपिक इकडे कडवई आहे. कडवईला बघू शकतो आम्ही धरणवर गेलो होतो त्याचा एक फोटो तुम्हाला मिळेल. बाजारपेठ मिळेल. जिल्हा परिषद स्कूल आहे. आता आम्ही धरणवर्षी टेम्पल जे बघला ते टेम्पल पण आहे. इट्स लाईक अल्फला मस्जिद आहे आपली तिकडे. MUHSKचा कॅम्पस आहे. एव्हरीथिंग इन ऑन वन वॉल. आम्ही रिवाईज केलेले आहेत ESK स्टुडंट्स लोकांचे युनिफॉर्म. हे एक एक्सक्लुझिव्ह शोरूम सारखा लुक दिलेला आहे. जे आत युनिफॉर्म्स आहेत, बुक्स आहेत. कोणाला पण काय गरज असेल पेरेंट्स लोकांना सो दे कॅन ह्याचे जे इंचार्ज आहेत त्यांची एक स्टोर सारखा इकडे ठेवलेला आहे. सो दॅट 1 पॉईंट त्या लोकांना मिळेल. रजिस्ट्री ठेवली जाईल. सगळं रेकॉर्ड ठेवला जाईल. सो दिस इज अ रिसेंटली डन इनोव्हेटेड क्लासरूम काइंड ऑफ स्टोर. रिसेंटली हा फॅमिली जे नाव आहे त्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करूनशी डोनेट करूनशी हे जो फ्लोर आहे त्याचा रेनोव्हेशन वगैरे केलेला. ते पहिले कम्प्लीट टेरेस होता पुरा एरिया. त्याला तुम्ही बघू शकता की काय ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे या लोकांच्या हेल्पनी. सो इफ यू कॅन सी हिअर इकडे पण त्यांचं नाव दिलेलं आहे द एनलाइटमेंट सेक्शन. दिस इज अ स्टाफ रूम कम लायब्ररी. थिंक लायब्ररी हे बुक्स आहेत. दिस इज अ पॅन्ट्री एरिया. त्याला थोडं कसं लुक दिलेलो आहे. कडवई एक मात्र आमच्या रिजनमध्ये एक अशी इन्स्टिट्यूशन आहे ज्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑल 3 लॅब्स आर डिफरंट. अदरवाईज आपल्या एरियामध्ये मोक्षी शाळा आहे ज्याला हे 3 लॅब्स एकामध्येच असतात. दिस इज द बायोलॉजी लॅब. कडवई एक मात्र शाळा आहे आपल्या रिजनमध्ये. तर 3 अलग अलग लॅब्स आहेत. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड सगळे जेवढे पण रिक्वायर्ड जरूरतची चीजे आहेत एक्सपेरिमेंटसाठी ते आम्ही सगळी ट्राय करतो की अप टू डेट असतील. फिजिक्स लॅबमध्ये आपण तुम्ही बघू शकता की आमच्या टायमाला एकच लॅब होती फिजिक्स केमिस्ट्री बायो. बट नाव 3 अलग अलग लॅब आहेत. आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने चेंजेसच्या हिशोबाने आम्ही लॅब्स जे आहेत ते अपडेट केलेले आहेत विथ वॉट एव्हर मटेरियल इज रिक्वायर्ड. सो यू कॅन सी हिअर अलग अलग चीजे आहेत. स्टाफ आम्हाला सांगत असतात की काय काय जरूरत आहे नवीन नवीन चॅप्टर्सच्या रिक्वायरमेंटसाठी अँड देन अपडेट केला जातो. लायब्ररी एरिया आहे ही आणि व्हेरी प्राऊड टू से व्हेरी ऑनर्ड टू से की जेवढी पण बुका तुम्हाला मोस्ट ऑफ द बुका दिसत आहेत ती मोप लोकांनी डोनेट केलेली आहेत. कडवईच्या मोप लोकांनी कडवईची लोकांची फार पण गेलीत आहेत. त्या लोकांनी पण डोनेट केलेली आहेत आपल्या खुशीनी. अँड यू कॅन सी द क्वालिटी ऑफ बुक्स द क्वालिटी ऑफ डोनेशन्स. मतलब खूप चुकट चीज आहेत. असं नाही की दे आर नॉट गुड. सो यू कॅन सी किती क्वालिटी चुकट आहे या चीजेची आणि किती जरूरत आहे. इफ यू सी की अशी पुस्तकं जे नर्सरी सिनियर ज्युनियरची पोरं आहेत त्यांना इनिशियली आम्ही अशा लेवलचा एज्युकेशन स्टार्ट करतो देतो अँड वी ट्राय टू एन्श्युअर की त्यांचा फ्युचर जे आहे ते कॉम्प्रोमाइज नाही हो का हवा आहे. ही आता रिसेंटली इनॉग्रेटेड IT लॅब आहे. उदय सामंत साहेबांनी इनॉग्रेशन ह्याचा लास्ट टाइम केलेला होता. प्रोग्राम आम्ही एक अरेंज केलं होतं आणि सिद्धेश ब्रिद जे आहेत त्यांनी इकडे जे जेवढे पण तुम्हाला लॅबमध्ये कम्प्युटर्स दिसत आहेत ते सगळे डोनेट केलेले आहेत स्कूलसाठी. आणि वी ऑल्सो एन्श्युअर की जे IT टेक्नॉलॉजी आजकाल वाढली आहे ती पण आम्ही आपल्या पोराला एक सब्जेक्ट वाईज त्या लोकांना त्याचा नॉलेज आम्ही देऊ. सो ही लॅब जी आहे त्याच्या मोटिव्हनी मेंटेन केलेली आहे. ही 12th स्टँडर्डची क्लासरूम आहे की जसं तुम्ही खालती बघलं की एज वाईज कलरफुल बेंचेस होते. तिकडे थोडेसे मॉडर्नाइज्ड बेंचेस आहेत त्यांच्या एज ग्रुपच्या हिशोबाने ठेवलेले. दिस इज अ 12th स्टँडर्ड क्लासरूम. वॉलवर थोडासा इंटिरियर देवकाला त्यांच्या एजच्या हिशोबाने जे पण पर्सनॅलिटीज आहेत जे पण टॉपिक्स आहेत त्याची पेंटिंग्स आम्ही लावण्याची कोशिश केली आहे. अस्सलामुअलैकुम. वालेकुम सर. काय नाव आपला? माझं नाव बशीर शेख आहे. शेख बशीर. काय करता? मी इथे ॲज ए वॉर्डन आत्ता जॉईन केला हूँ रिसेंटली. मी एक प्रोफेशनल सिंगर हूँ
अच्छा, हा. सिंगिंग करतो. Yes. माशाअल्लाह. माझे यूट्यूबला मोस्ट व्हिडिओज पण आहेत आणि ह्या अकॅडमीचे मी जितके शोज होता ते स्वतः पोस्ट पण करता आणि ट्रेनिंग पण देता पोरांना. व्हेरी गुड. आणि मी यांच्याकडे प्रोफेशनली सिंगिंग बेस करता कॉमन प्रोग्राम असतात. कच्चे सिंगर गाता तुम्ही? मी मोहम्मद अजीज बेसिकली आणि मोहम्मद रफी साहेब. चॅनल वगैरे काय आहे तुमचा? आहे ना, बशीर शेख ऑफिशियलच्या नावाने चॅनल आहे माझा. मला नक्की लिंक सेंड करा. बिलकुल सर. मोहम्मद अजीजची माझी स्पेशालिटी आहे. जी मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. शुक्रिया, तुमचा पण शुक्रिया आय त्याच्याबद्दल. जजाकल्ला सर. व्हॉट विल युअर ब्युटिफुल हँड्स. हे बघा, हे हाताने पेंटिंग केलेले आहे ना, हँडमेड. कुणी केलेलं आहे? विशाल सर, आर्ट टीचरने केलेलं आहे. हा, आणि हे मुलांच्या हातात. हा, तो मुलांच्या हाताने करून घेतलेला. पण ही ट्री बघा कशी तयार केलेली आहे ना. मल्टिपल हँड्स कलरला टाकून तिवर हे केलेलं आहे. तसंच सेम ह्या बाजूला पण डू टुडे. It's like what will your beautiful hands do today? Yes, of course. What will Yes. Nice. ही बघा, ही कडवईची स्कूल ही मोप फेमस आहे. ह्या मोप लांबची पोरं येऊन एज्युकेशन घेऊन जातात. ही उर्दू मीडियम स्कूल आहे. पहिले एक उर्दू मीडियम स्कूल होती फक्त. आता ह्या कॅम्पसमध्ये इंग्लिश मीडियम पण स्कूल आहे फ्रॉम स्टँडर्ड 1 फर्स्ट नर्सरी टू 10. आणि ह्या कॅम्पसमध्ये कालसेकर ज्युनियर कॉलेज पण आहे, ज्याला 11th आणि 12th सायन्स एज्युकेशन आम्ही प्रोव्हाइड करतो. अशी किती डॉक्टर इंजिनियर्स बाहेर पडलेले आहे, आयडिया? डॉक्टर इंजिनियर्स आर अनलिमिटेड. म्हणजे पहिले फक्त मर्चंट नेव्हीच एक प्रोफेशन होता आमच्या गावाच्या लोकांचा ॲज मोस्ट ऑफ द कोकण. बट आजकाल जे आहे टेक्नॉलॉजी वाईज पायलट्स पण आहेत, डॉक्टर्स पण आहेत, इंजिनियर्स पण आहेत. हर प्रोफेशनमध्ये जे आहेत, कमांडर्स पण आहेत. हर प्रोफेशनमध्ये कडवईचे लोक सामील आहेत. तुमच्या गावाचा मेन बिझनेस किंवा मेन व्यवसायाचा काय आहे? मेन बिझनेस ॲज आय सेड की ॲज बाकीचे कोकणच्या जे विलेजेस आहेत तशा हिशोबाने मर्चंट नेव्हीच एक मेन आहे. आम्ही आज पण मी बोलू शकतो की मे बी 60% ऑफ द पीपल आर ऑन मर्चंट नेव्ही. आणि त्यातनी पण आय थिंक मोपशी लोक प्रमोट होऊनची ऑफिसर्स, कॅप्टन्स पण आमच्या गावातनी आजकाल होत आहेत. हा, बरोबर आहे. मोपच्या लोकांचा व्यवसाय मँगोच्या सीझनला मोप लोक त्याचा बिझनेस पण करतात. आणि फिशिंग थोडीशी कमी आहे इन द सेन्स की जेव्हा पाऊस स्टार्टिंग असते तेव्हा यंग जी पोरं आहेत ती थोडा फिशिंग अशा इंटरेस्टनी करतात. तसं काय व्यवसाय वगैरे मेनली नाही आहे, पण ते एक इंटरेस्टनी करतात. म्हणजे एक पॅशन बोलूनशी, शौक बोलूनशी जर बचपनपासून करतात ते पावसामध्ये आमच्या गावाची यंग पोरा करतात. जी माशाल्लाह. अजून एक थोडासा डिफरंटली थॉट कॉन्सेप्ट आहे. ही वॉल तुम्ही बघता, ह्या वॉलवर एक छोटीशी पार्टी होती खूप वर्षा अगोदर तिकडे लाकडाची. जे एव्हरी इयरचे टॉपर्स असतात SSCचे, त्यांची नावं, एव्हरी इयरचे जे सब्जेक्ट वाईज टॉपर असतात त्यांची नावं एक छोट्या अक्षरामध्ये लिहिल्या जात होती. पण त्याला पण आम्ही एक इनोव्हेटिव्ह थॉट ESKने दिला. आणि इफ यू सी दिस वॉल, इकडे जे आहेत टॉपर्सची नावं आहेत आणि सब्जेक्ट वाईज जे पण SSC मध्ये टॉप करतात डिस्ट्रिक्टमध्ये, तालुक्यामध्ये, त्यांची पण नावं इकडे बाकायदा लिहिल्या गेली आहेत. ते जे पण एक्स स्टुडंट्स जे आहेत येतात ह्या शाळेमध्ये, कॅम्पसमध्ये, दे मेक शुअर की दे सी देअर नेम ऑन इट अँड दे फील प्राऊड. I will just add cousin's name is over here. Yes. cousin From 1998. 80.53%. Yes. माशाल्लाह. 1998 बॅच. ओके, व्हेरी नाईस. की हॉस्टेलच्या पोराला खाऊकाला कॅन्टीनला मिळते, पण जी दुसरी पोरं आहेत ना ज्याला परचेस करून घेऊन जाय त्यासाठी छोटीशी कॅन्टीन आहे. ती लोक आपल्या हिशोबाने घेऊन कटलेट असतात, समोसा असते आणि छोटे छोटे स्टेशनरी आयटम्स पण ठेवतात ती लोक, आता की पोराला लय लांब बाजारपेठेत जाऊन का नको. ते हे छोटीशी कॅन्टीन मी त्यांना डेव्हलप करून दिली आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस. गावाच्याच लेडीजला चालवकाला दिलेले. अच्छा, लेडीज चालवतात गावाच्या लेडीजलाच ऑपॉर्च्युनिटी दिली हो मी की ते आपला कॅन्टीन जे आहे म्हणजे त्या लोकांचं अर्निंग पण होते. आम्हाला फॅसिलिटी थोडंसं सबसिडाईज आहे, त्या लोकांचा रेंट घेतो आम्ही, पण दे आर ऑल्सो हॅपी, दे हॅव ओपनिंग. त्यांना पण हे जिम आता रिसेंटली आम्ही गव्हर्नमेंट फंडच्या थ्रू जे आम्हाला मिळलेलं आहे ते ह्या स्पेसमध्ये आम्ही डेव्हलप केलेलं आहे. प्लस जे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही बघता ते पण गव्हर्नमेंटच्या स्पोर्ट्स फंड्सच्या थ्रू आमच्या दिलेले आहे. आणि वी आर ट्राईंग की तुम्ही बघू शकता ॲडव्हान्स लेवलचे जे प्रॉपर एक जिम सेटअप असते सिटीमध्ये, तसं एक जिम सेटअप इकडे दिलेलं आहे ताकी जे पोरं आहेत त्यांना फिटनेसचा इम्पॉर्टन्स पण माहिती पडू का हवं फ्रॉम अ यंग एज. बिकॉज आजकाल झायला असं आहे की बिकॉज ऑफ जंक फूड, बिकॉज ऑफ आमची लाईफस्टाईल जी आहे, आमची हेल्थ बेगीन डिग्रेड होते. फिटनेसचा इम्पॉर्टन्स जे आहे
ते पोरांना अर्ली एजपासून देण्याचं एक मोटिव्ह होतो. सो बिकॉज ऑफ दॅट ह्या स्पेसचं आम्ही युटिलायझेशन जे आहे म्हणून जिम केलेलं आहे. माशाल्लाह बघा, या स्कूलला जिम दिलेली आहे. किती बेहतरीन इक्विपमेंट आहेत. कोणत्या गावातल्या स्कूलला जिम आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्लेट्स बघा, तुम्हाला ह्या दाखवता प्लेट्स बघा. हे मी ॲक्च्युली 10 वर्ष कंटिन्यू जिम केलेली आहे, तेव्हा मी अल्हम्दुलिल्लाह आजपर्यंत पण मेंटेन आहे. बघा डंबेल्स बघा, वाव. आणि कसं सिस्टमॅटिक ठेवलेलं आहे आणि सगळं इक्विपमेंट नवीन आहात. हा ओके. ही काय, ही मला टाईल्स वाटेल नाही, टाईल्स नाही. काय आहे ही? रबरचं आहे. हा. आणि चेंजिंग साठी सेटअप आहे इकडे. लेडीज लोकांना पण गर्ल्सला पण टायमिंग वेगळं ठेवलेलं आहे, पण इट इज अ डिफरंट सेटअप फॉर लेडीज अँड गर्ल्स काइंड ऑफ वॉशरूम्स पण दिलेलं आहे फ्रेश होण्यासाठी. ओके. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. व्हेरी नाईस स्लोगन. हर एक वॉलवर तुला जे आहे आमची थॉट प्रोसेस, आमचं जे विजन आहे त्याच्याबद्दल एक पेंटिंग वगैरे काहीतरी थॉट जरूर बघायला मिळेल. नाईस कॉन्सेप्ट. इम्पॉसिबल इज नथिंग. येस. ब्युटिफुल. वर्षा अगोदरचा हे न्यूजपेपर रिडिंग एक स्टँड होता, त्याला एक थोडासा इनोव्हेटिव्ह थॉट प्रोसेस त्यांची जी जुने टाइम्स ऑफ इंडियाचे क्लिप्स न्यूजपेपरचे कटिंग्स वगैरे आहेत त्याला ह्यावर हे केलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे आणि एक इनोव्हेटिव्ह वे दिलेला आहे. इकडे पोरांना रिडिंग करू त्याला न्यूजपेपर वगैरे ठेवल्या जातात तिकडे एव्हरी डे डिफरंट लँग्वेजेसचे. माझं नाव आहे डॉक्टर अन्सार जैनुद्दीन ज्वाले. मी एज्युकेशन सोसायटीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि एज्युकेशन सोसायटीचा मेंबर जवळजवळ 25 वर्ष आहे, फ्रॉम 99. आणि ह्या कालावधीत बरेचसे डेव्हलपमेंट झाले शाळेमध्ये आणि 5 स्टुडंट पण आहे ॲक्च्युली ह्या स्कूलचा. 10वी पण माझं शिक्षण ह्या शाळेतच झालं. 1982 पासिंग इयर होता माझा. त्याच्यानंतर मी एज्युकेशन MBBS झाल्यानंतर प्रॅक्टिस कडवेला सुरू केली आणि प्रॅक्टिस सुरू करताना आपला एक ध्येय होता की नुसता प्रोफेशनल नाही राहायचं आहे, एक गावासाठी कॉमसाठी किंवा एज्युकेशन फील्डची आवड मला पहिल्यापासून होती. त्या एज्युकेशन फील्डमध्ये काहीतरी वेगळं करावं असं एक माझी इच्छा होती. आता वेगळं म्हणजे काय, ते कॉन्टेम्पररी जे मीडियम्स आहेत ते चालू होते, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम. पण इंग्लिशची उणीव भासत होती आपल्याला, कारण काय मी पण उर्दू मीडियम शिकून गेलो होतो आणि नंतर विचार केलो की इंग्लिश पाहिजे आपल्याला. जर प्रोग्रेस व्हायचा आहे, नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर कम्पीट करायचं आहे, लँग्वेज थोडंसं कमांड असलं पाहिजे. मग त्या 2 ऑप्शन होते. एक ऑप्शन हे होता की आयदर महाराष्ट्र उर्दू हायस्कूल जी आहे त्या महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या ह्यामध्ये सेमी सुरू करायचा, म्हणजे मॅथ, सायन्स आणि इंग्लिशवर फोकस करून. पण तेव्हाची मॅनेजमेंट कमिटी होती त्याला तयार नव्हती. 3-4 वर्ष मी स्ट्रगल केला त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी, पण कोणी त्याला हे नाही, रिस्पॉन्स नाही दिला. मग मी आणि माझे काही त्या फ्रेंड्सने विचार केलो की वाय शुडंट हॅव वन इंग्लिश मिडियम स्कूल इन कडवाई. आणि मग त्या दिशेने आपण प्रिपरेशन सुरू केला. 3-4 वर्षा आणि आपण काढली कन्व्हिन्स करण्यासाठी, पण तरी पण ते कन्व्हिन्स न झाल्यामुळे मग फायनली 2003ला आम्ही द कडवा इंग्लिश स्कूलचं फाउंडेशन टाकलं. जेव्हा फाउंडेशन टाकला तेव्हा सपोर्ट कमी आणि विरोध जास्त होतो. तरीसुद्धा आमचा एक विजन होता, ध्येय होता. माझे सहकारी जे होते ते पण डिटरमाइंड होते की इसको तो आम्ही चालू रखना आहे. तर त्या हिशोबाने मग आम्ही फायनान्शियल जे पण आम्हाला जे म्हणजे बॅकलास्ट होता ते आपण स्वतः आपल्या कंट्रीब्युशननी थोडासा फ्रेंडच्या सहकार्याने 15 वर्षापर्यंत ते कॅरी केला, फ्रॉम 2003 टू ऑलमोस्ट 2017. मग नंतर तरीसुद्धा एज्युकेशन सोसायटीने आम्हाला मोरल सपोर्ट दिला. त्याच्यानंतर पेपर वर्क जे काय लागत होते, डॉक्युमेंटेशन, ते सगळं सपोर्ट केला, पण फायनान्शियल सपोर्ट का केला नाही. मग नंतर त्यामध्ये मग आपण नंतर असं विचार करू की आपला एज्युकेशन सोसायटीचा इलेक्शन यायला होता, म्हणजे नवीन कमिटी फॉर्म करण्यासाठी. मग सादिक काझी आणि आमची टीमने असा विचार केला की आपण एक पुरा पॅनल टाकायचा. मग त्या हिशोबाने मग त्या पॅनलमध्ये आपण पुरा पॅनल आमचा निवडून यायला. मग पॅनल निवडल्यानंतर नॅचरली आय बिकेम व्हाईस प्रेसिडेंट ॲट दॅट टाईम, मिस्टर सादिक बिकेम प्रेसिडेंट ॲट टाईम. आणि आपली जी टीम होती ती मग इन्थुझियास्टिक आणि विजनरी होती. मग द कडवा इंग्लिश स्कूलसुद्धा आम्ही त्या ESKच्या अंडरला घेतला, शेल्टरमध्ये घेतला आणि थैशी एक जर्नी सुरू झाली. मिशन होता की इट शुड बी वन ऑफ द बेस्ट स्कूल इन द रिजन. आणि त्या हिशोबान सादिक काही साहेबचा विजन, आमच्या सगळ्या लोकांची मेहनत आणि त्या हिशोबाने आज आम्ही अशा स्तरावर आहोत की विसिनिटीमध्ये जे फॅसिलिटीज
आम्ही प्रोव्हाइड केले शाळेच्या कॅम्पसमध्ये ते कर्बोजॉरमध्ये ते फॅसिलिटीज आत्ता सगळ्या शाळेमध्ये सगळे फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहेत. एखादी फॅसिलिटी आहे पण जेवढे एक बोलतात ना की बंडल ऑफ फॅसिलिटीज तसे आमच्या कॅम्पसमध्येच आहेत आणि त्या हिशोबान आम्ही प्रोग्रेसिव्ह होऊ. अल्लाशी दुआ आहे की फ्युचरमध्ये आम्ही इन्शाल्लाह ह्याच्याहून पण पुढच्या लेवलला आम्ही जाऊ आणि इट शुड बी वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूशन इन द रिजन. होप सो. प्रेयर्स फ्रॉम युअर साईड. शुक्रिया. थँक्यू. माझं नाव सादिक हमीद काझी आहे आणि मी एज्युकेशन सोसायटी कडवई ज्याचं आता तुम्ही व्लॉग बघता त्याचं प्रेसिडेंट हो गेल्या 7 वर्षापासून. 7.5 वर्षं झाली. गेली 7.5 वर्ष कंटिन्युअसली आम्ही काही ना काही इम्प्रूव्हमेंट खास कर स्टुडंटसाठी आणि टीचरसाठी ह्या कोशिशमध्येच हमेशा लागलेले असतो. आणि आता त्या कोशिशचं एक नतीजो म्हणजे एक छोटासा एक्झाम्पल आहे हे जे आम्ही आता जे उभी आहोत ते हे आमचं लेटेस्ट ॲडिशन आमच्या फॅसिलिटीजमध्ये जे इंडोर गेम झोन आहे. टेबल टेनिस, कॅरम, चेस, बोर्ड गेम्स ह्या सगळ्या गेमची फॅसिलिटी खासकर आत्ता सध्या पाऊस चालू आहे. पावसात पोरा जास्ती ग्राउंडवर खेळू नाही शकत आणि काहीतरी पोराला एक स्पोर्टिंग रिक्रिएशन ज्याला बोललं जातं एक स्पोर्ट्ससाठी काहीतरी आहे त्यासाठी पोरा मूप आज संडे आहे त्यामुळे आज पोरा दिसत नाहीत. नाही ते शाळेच्या बाद बरीचशी पोरा तुम्हाला इथे टेबल टेनिस किंवा कॅरम खेळताना मिळतील. ते एक म्हणजे एक बेस ॲडिशन झालेलं आहे जे पोरासाठी मूप बेनिफिशियल प्रूव्ह होतं आहे. शुक्रिया. माशाअल्लाह. मोप शुक्रिया आमचे बोलण्यावर. शुक्रिया. ह्या हॉस्टेलमध्ये तसे टोटल जे रूम्स आहेत प्रत्येक फ्लोअरवर आणि गेल्या वर्षी आम्ही थोडंसं हे केला की नॉर्मली पॅरेंट्स 5वी 5th आणि 6th स्टँडर्डसाठी पोराला कमी लावतात कारण की पोरा मग लहान असतात 9-10 वर्षाची. ते आम्ही टोटल 6 रूम्स आम्ही अशा टाईपचे एक टिपिकल चिल्ड्रन्स रूम प्रमाणे डेकोरेट केले की ज्यामुळे पोराला पण ह्यामध्ये अट्रॅक्शन वाटेल की पोराला पण वाटेल की म्हणजे एक टिपिकल चिल्ड्रन्स रूम जसा असला पाहिजे किंवा त्या TV वर किंवा मॅगझिन्समध्ये बघत असते त्याप्रमाणे मग ते मी कलर केला. पोरा पण मग त्यामुळे आमचे 5th आणि 6thचे मग ॲडमिशन्स पण त्यामुळे वाढले आणि पोरा पण मग खुश असतात. येस. हे बघा भिंती बघा कसे बनवलेले. थोडंसं क्रिएटिव्ह वर्क केलेलं आहे. हे बघा कोकणी बोलता हो? कोकणी नाही. कहाँ से आप? मुंबई से. यहाँ पढ़ने के लिए आए हो? यस सर. माशाल्लाह. क्या नाम है आपका? जाहिद. आपका क्या नाम है? मीरान. आप कहाँ से? मुंबई से. आपका? अबू केस. अच्छा. कौन सी क्लास में आप? 8वीं में. ओके. हे बघा बॉयज विल बी बॉयज. थोडंसं युनिक असं हे वॉल्स वगैरे आहे बनवलेले आहेत की पोरांचा आहे ना दिल लागला पाहिजे त्या टाईपचा काम आहे. मस्त माशाअल्लाह. ते हॉस्टेलची जी पोरं आहेत त्यांना ती आपल्या फॅमिलीशी दूर असतात तेव्हा आम्ही हे पण एन्श्युअर करू का ट्राय करतो की त्यांना एक चुकट डाएट मिळू का हवी इन टर्म्स ऑफ ब्रेकफास्ट लंच डिनर. कारण त्यांना घरात आम्ही जर आम्हाला भूक लागते ते आम्ही आपल्या डब्यातनी काय पण उघडून खाऊ शकतो. आपल्या पेरेंट्सची काय पण मागू शकतो. ती फॅसिलिटी ते ओपननेस जे हॉस्टेल लाईफमध्ये युजली नाही मिळत. पण आम्ही ट्राय केलेला आहे इकडे की डाएट कन्सल्टंट जे आमचे आहेत ते पोरांना त्यांच्या एज वाईज न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काय लागतात त्याच्या हिशोबाने त्यांनी जे आहे एक टाइम टेबल दिलेले आहे. त्या हिशोबाने 5वी ते 10वी 9वी ते 12वीच्या पोरांना काय त्या एजमध्ये लागेल न्यूट्रियन्सची जरूरत आहे त्याच्या हिशोबाने एक मेनू प्रिपेअर केलेला आहे. आणि जे कॅन्टीनचे कुक आहेत ते ह्या हिशोबाने ती चीजे जे आहेत हॉस्टेलचे पोरा एकासोबत बसतात त्यांना ते सर्व करतात. आणि काय एक्स्ट्रा लागला ते पण पोरा मागतात असं नाही की लिमिटेडच त्यांना दिल्या जाते. सो ते पण कोशिश आम्ही केली आपल्या तरफशी की काय कमी नाही वाटू का हवी त्या लोकांना. आपल्या घरशी दूर एक घरची फिलिंग पण येऊ का हवी. एक्झॅक्टली. हफ्ते का मेनू म्हणजे वीकली मेनू. ही पोरांना न्हायला गरम पाण्याचा बंदोबस्त हा केलेला आहे. हे बघाल तुम्ही. हे बघा
फायरवरच होतं गरम पाणी. हे काय रूम आहे? हे मॅनेजमेंट कमिटीचे मीटिंग होतात किंवा टीचर्स लोकांच्या सोबत काय डिसिजन मेकिंग असतात किंवा काय असते त्याच्यासाठी स्पेसिफिक हे रूम बनवलेलं आहे. सो दॅट मतलब ओपनली नाही होगा किंवा असे डेडिकेटेड रूम आहे मीटिंगसाठी. ओके. खास मी बोलायला मागेन की जे आमचा कडवई इंग्लिश स्कूल आहे एज्युकेशन सोसायटी कडवईचा, ह्यामध्ये जे डेव्हलपमेंट्स आम्ही करतो गेल्या काही वर्षापासून, पण खास कर ह्या वर्षापासून, कारण की एज्युकेशनच्या फील्डमध्ये जितके चेंजेस होत आहेत, गव्हर्नमेंटच्या इकडची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते, त्या पॉलिसीबद्दल क्रिटिसिझम्स पण आहेत, सपोर्ट पण आहे, ती सगळी अलग बात आहे. पण एज्युकेशन ज्या डायरेक्शनमध्ये जाते ते डायरेक्शन आहे बेसिकली ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. थोडक्यात सांगायचं झालं ते पोरांना हे बोललं जाते की तुम्ही नुसता वाचून जितका नाही शिकणार त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करून शिकाल. तर त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि NEP 2020शी कंप्लायंट मला मी खूप प्राऊड फील करता की ह्या वर्षापासून जे आम्ही लेसन प्लॅन्समध्ये चेंजेस आणले, आमच्या कम्युनिटीचे एक मेंबर आहे जिनी ते सगळे लेसन प्लॅन्स डिवाईज केला नाही. ती एज्युकेशनच्या फील्डमध्ये एक म्हणजे शी इज लाईक अ मास्टर आणि तिने ते डिवाईज केला नाहीत. मी खास लक्ष दिला त्यामध्ये आणि त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी बेस्ड जे लेसन प्लॅन्स आहेत ज्यामुळे NEP कंप्लायंट आहेत, त्याचं रिझल्ट हे होतं की पोरा नुसता शिकत नाहीत, नुसता ज्याला रोट लर्निंग बोलतात, रट्टो मारून नुसता अभ्यास करून एक्झाम देणं हे नाही होत आहे. पण त्याच्याबदली उलट ॲक्टिव्हिटीज करून किती जे शिकतायत, कॉन्फिडन्स वाढतंय, त्यांचा स्मार्टनेस वाढतंय, रिझल्ट्स त्याचे जे दिसायला टाईम लागेल कारण ह्या वर्षापासूनच सुरू केला. पण आयडिया ही आहे की केव्हा असं होतं की अकॅडमिक्समध्ये तुम्ही मोप बेस असते एखादी स्कूल, 85-90-95% मेरिटमध्ये पोरा येतात. पण आजचा जमाना असा आहे की जेव्हा 30 पोरा एखाद्या गावातल्या शाळेतनी 80-90-95% घेऊन एखाद्या शहरात जेव्हा एखाद्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जातात, त्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये पास नाही होऊ शकत कारण की ते कॉन्फिडन्स त्यामध्ये आलेला नसते. नुसता अकॅडमिक्स नुसता रट्टो मारून शिकलेले असतात. तो चेंज आम्ही हाणतो द कडवई इंग्लिश स्कूलमध्ये की पोरा नुसती रट्टो मारून पास नाही होणार. एखादी वेळी पर्सेंटेज कमी असेल पण त्यांचा ओव्हरऑल कॉन्फिडन्स इतकं असेल आणि ओव्हरऑल त्यांचा डेव्हलपमेंट इतका ऑलराऊंड झालेला असेल की कोणताही सिच्युएशन त्यांना त्यामध्ये सक्सेस होतील. हे मेन मी म्हणजे हायलाईट करूला मागतो की कोकणात खरोखर आम्ही प्राऊड फील करतो की अशा टाईपचं स्कूल आणि अशा टाईपचे पॉलिसीज अकॅडमिक्समध्ये आपण एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये आपण जे आम्ही करतो ते शायदच कोण करत असेल. जी शुक्रिया. कडवई एकूण 300 घर आहे जवळ गावातल्या. पुरा दिस माझा ह्या गावात गेला. एकूण 3 व्हिडिओ झालेत ह्या गावातल्या माझे. तर मला जवरा काय कव्हर करता आयला या पुऱ्या दिसात त्यावर मी कॅप्चर केलेला आहे. अल्हम्दुलिल्लाह आज पावसाने पण साथ दिला आणि निंबर आहे. उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू आयसंच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.